श्री स्वामी समर्थ. आज तारीख 13 ऑगस्ट 2024. आज आपण बघूया डेली ॲनालिसिस ऑन गोल्ड. गोल्ड आपण बघूया की लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशनमध्ये आपल्याला काय मूव एक्सपेक्ट करू शकतो. तर मंथली टाईम फ्रेममध्ये आपण या रिट्रेसमेंटपासून तर या टॉपच्या हायपर्यंत जर रिट्रेस केलं तर काइंड ऑफ 38% डोजी टाईप कॅन्डल अबो क्लोज झालेली हे आपल्याला बघायला भेटू शकतं. प्लस हे पण बघायला भेटतं आहे की या टॉपपर्यंत अजून रिट्रेस झालेली नाही आहे मार्केट. प्लस खालून ट्रेंड फुल्ली बुलिश आहे. हायर हाय विथ फ्री रिट्रेसमेंट कंटिन्यू केलेलं आहे. हायर हाय प्लस फिफ्थ रिट्रेसमेंट. ओके. विकली टाईम फ्रेममध्ये येऊन बघूया आपण की विकली टाईम फ्रेममध्ये काय होते. विकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला सेम ॲज हायर हाय विथ फिफ्थ रिट्रेसमेंट बघायला मिळतं आहे. तर इम्पल्सिव्ह बाईंग ह्या झोनपासून आलेली आहे 2166. तिथून फर्स्ट हाय क्रिएट केलं, ऑल टाईम हाय. सेकंड बॉटम क्रिएट केलं. प्लस ह्या हायला ब्रेक करून ऑल टाईम हाय दुसरी वेळेस ऑल टाईम हाय तयार केला. त्याच्यानंतर हा लोच्या बिलो क्लोज झालं मार्केट. पण नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला कॅन्डल बघायला मिळते की इथं भरपूर लोक ट्रॅप झालेले आहेत सेल साईडला, बाय साईडला, दोघं साईड. प्लस इथं ह्या लोच्या कम्पेरेटिव्ह हाय तयार केला आहे. ट्रेंड आहे आपला हाय टाईम फ्रेममध्ये बुलिश. सो मार्केटला ट्रेंड जरी चेंज करायचे आहे तर हा लो ब्रेक करावा लागेल. त्यानंतर आपल्याला एक हा ट्रेंड प्लस हा लो या दोघं लो जर ब्रेक करेल आणि स्ट्रक्चर बनेल की लोअर हाय विथ फिफ्थ तर आपला डाऊन ट्रेंड कंटिन्यू सुरू होणार. बट मार्केट अजून तसं काही दाखवत नाही की हायर आहे विथ फिफ्थ रिट्रेसमेंट. प्लस मार्केट फुल्ली बुलिश आहे. ऑल टाईम हायला टच केलेलं आहे. आता जवळचं नियर बाय झोन आहे की 2500. तर मार्केट आपल्याला बघायला मिळतं की 2500 जातं की 2550 जातं की 2580 2600 या झोनमध्ये जातं. तर आपण डेली टाईम फ्रेमवर बघूया डेली टाईम फ्रेमवर काय होतं आहे. डेली टाईम फ्रेमला बघायला भेटतं आहे की हा एक मेजर सपोर्ट होता. मार्केटने ॲक्युरेट त्या झोनला रिॲक्ट केलेलं आहे. 1, 2, 3 दिवस मार्केट एकाच झोनमध्ये होतं. त्या झोनमधून आपल्याला या ओपनिंग क्लोजिंगच्या एरियामध्ये आपल्याला 2 दिवस मार्केट थर्सडे फ्रायडे या फ्रायडेला NFP होती. NFP नाही, या फ्रायडेला या ओपनिंग क्लोजिंगला आपली एंट्री. तर या ओपनिंग क्लोजिंगला एंट्री जरी मिस झाली आपली तरी दुसरी एंट्री होती ह्या ओपनिंग क्लोजिंगला आणि ती ॲक्युरेट टच झालेली त्या पॉईंटला. प्लस अजून एक एंट्री होती की या ओपनिंग क्लोजिंगला 80चा झोन होता. कम से कम 700-1000 आलेले तिथं आपल्याला बघायला भेटतं आहे की आत्ता विषय असा आहे की या हायपासून हा हाय वरती प्लस हा हाय वरती. बट मार्केटने या हाय नंतर हा नंतर हा लो क्रिएट केला आहे. बट परत अजून मार्केटने त्या जवळ क्लोजिंग दिली. आज आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये बघायला भेटतं की या रनिंग कॅन्डल कुठं क्लोज होते. आपण इम्पल्सिव्ह बाईंग या झोनमध्ये आली तर ह्या वीकला कन्सिडर करणार.
मार्केट अजून 38, 50, 61 कुठल्याच झोनमध्ये आलेलं नाही. प्लस वरून आपण लावू नाही शकत, पण या पॉईंटपासून डाऊन बघूया की मार्केट 100% टच केलं आहे. हा झोन थोडा कॉम्प्लिकेटेड झोन आहे. मंथली झालं 4 आवर. मार्केटने एस एम सी कन्सेप्टनुसार या एक ऑर्डर ब्लॉक या ऑर्डर ब्लॉकला फर्स्ट टाइम ज्यांना एंट्री भेटली नाही त्यांना सेकंड टाइम एंट्री इथं भेटली. सेकंड टाइम म्हणजे तारीख आहे 2 सेकंड टाइम, त्यानंतर थर्ड टाइम आता एंट्री चालू आहे. 4 आवर कॅन्डलमध्ये की मार्केटने कुठून कुठली लिक्विडिटी ग्रॅब केली. तर हा आहे ऑल टाइम हायचा झोन. मार्केट ॲक्युरेट त्याच झोनमध्ये आलेलं आहे. डाऊन रिट्रेस लोअर आहे, याच्या कम्पॅरेटिव्ह लोअर आहे. मार्केट अप रिट्रेस हायर आहे. हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला इथे. हेड अँड शोल्डर नंतर कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड सुरू झाला. प्लस फिफ्थ रिट्रेस. याच्यानंतर या झोन नंतर आपल्याला बघायला भेटतं की या व्ही शेपच्या नंतर कम्पॅरेटिव्ह या लोच्या कम्पॅरेटिव्ह हा फर्स्ट हाय क्रिएट झाला. इथंच आपण शुअर होतो की आपल्याला एंट्री कुठं घ्यायची. तर फिफ लावूया. फिफ ॲक्युरेट 50%च्या झोनमध्ये येते. 2372 प्लस इथं बघायला गेलं तर हा एक झोन होता इम्पल्सिव्ह बाईंगसाठी. हा एक ओपनिंग क्लोजिंग होती, प्लस ही ओपनिंग क्लोजिंग होती. कारण की मार्केटने काइंड ऑफ ही नेकलाईन म्हणा किंवा ही लिक्विडिटी म्हणा त्याला जर रिस्पेक्ट केलं आहे. त्यानंतर एक हाय याच्या कम्पॅरेटिव्ह इथं जरी आपल्याला टच नाही झाले मार्केट, पण याच्या कम्पॅरेटिव्ह आपल्याला हायच बघायला भेटला. या क्लोजिंगलाच आपल्याला समजून जायचं होतं की एक इन बाय साईड बुलिश साईड जाऊ शकतं मार्केट. प्लस इथं आपण ट्रेंडिंग लिक्विडिटी बघूया. इथं ग्रॅब झालेली आपली ओपनिंग क्लोजिंग या झोनमध्ये. परत आपल्याला इथं बघायला भेटतं की टाईम स्पेंड एरियाला ॲक्युरेट मार्क केलेलं आहे इथं. प्लस हे हायर रिट्रेसमेंट. आता बघूया काय होतं आपलं. वन आवरमध्ये काय स्ट्रक्चर बनते. 1 आवरमध्ये आपल्याला बघायला भेटतं की खालून एक बाय साईड याला वीक आहे ना, या पॉईंटपासून इथपर्यंत ॲक्युरेट 38% झालेलं आहे. आता मार्केट काय होऊ शकतं की ट्रेंड आहे बुलिश. एक सिनेरिओ असाही होऊ शकतो आणि दुसरा सिनेरिओ हा आहे तर हा याचा कम्पॅरेटिव्ह लो देन ही क्लीन रेंज गाठू शकतो. बघूया आता. हा एक लो असू शकतो याच्या कम्पॅरेटिव्ह रिट्रेस लो. 30 मिनिट टाइम फ्रेमवर बघूया की मार्केट काइंड ऑफ सेम स्ट्रक्चर कॅप्चर करते.
highest density area. Okay, thank you.